मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. हे कीर्तन सेवा सांगत असताना एक 2 मिनिटाचं तुम्हाला उदाहरण देईल महाराज. सध्याच्या काळामध्ये ज्या घटना सैराट झिंगाट सारख्या घटना या ठिकाणी ज्या घडतायत ना, या सर्व घडाव्या नाही. माझ्या मुलींना हात जोडून पाया पडून सांगा, काय करायचं ते करा, पण आई बापाच्या मर्जीनं करा, आई बापाच्या परवानगीनं करा, आई बापाच्या आज्ञेनं करा, आई बापाला सांगून करा. तुमचे आई बाप काही तुमचे वैरी नाहीये. माझ्या पोरींना माझं सांगणं माझ्या पोरींना. आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, 14 फेब्रुवारी. याला प्रेमाचा दिवस असं लोक म्हणतात. आणि या व्हॅलेंटाईन डे ला जेवढ्या पोरी आहेत ना, तरुणी, तर त्यांना सांगणे बाबांनो, बहीण म्हणून ऐका, एक बहीण म्हणून ऐका. एखादा पोरगा जर तुमच्या जवळ आला आणि त्यानं जर गुलाबाचं फुल असं हातात धरलं, गुडघ्यावर बसला आणि त्यानं म्हणलं, काय म्हणतो तो आता व्हॅलेंटाईन डे ला काय म्हणणार, फुल घेतलं आणि ते पोरग जर म्हणलं, आय लव्ह यू जानू, तू मेरे दिल का तुकडा है, असं जर म्हणलं ना, तर त्याला उत्तर काय द्यायचं पोरींनो सांगतो. तो जर म्हणला ना, आय लव्ह यू जानू, तुम मेरे दिल का तुकडा है, तर त्याला म्हणायचं, आय लव्ह माय बाबा अँड प्राऊड ऑफ माय बाबा. आणि माझ्या बापाचं काळीच त्याच्यामुळं माझ्या बापा एवढं माझ्यावर आयुष्यात कोणी प्रेम करणार करेल नाही करायला. माझ्या पोरीनं एक सांगू, हा माणसासारखा माणूस, मर्दासारखा मर्द, पुरुषासारखा पुरुष, याचं व्यक्तिमत्व असं आहे, पुरुष हा कधी रडत नाही. पुरुष त्याच्या जीवनामध्ये संकट, वारा, वादळ कितीही येऊ द्या, अरे कितीही कर्ज काढेल, संसार चालवेल, संसाराचा गाडा चालवेल, कष्ट करून चालवेल. पण कितीही संकट आलं तरी माणूस जीवनात कधी रडत नाही. पण हा न रडणारा माणूस आयुष्यात एकदा रडतो. एकदा कधी रडतो? बाबा
एकचा सासरा पाणी त्या लेक जेव्हा सासरला निघते ना तेव्हा हा बाप झालेल्या जावयाला सासऱ्या पुढे हात जोडतो, पदर पसरतो आणि त्यांना सांगतो, बाबा माझं काळीच तुमच्या पदरात टाकलंय, सांभाळा माझ्या लेकीला, तिला पाहिजे ते हजर केलंय, तिनं शब्द काढावा आणि ते मी तिला हजर करावं, मला त्रास झाला तरी चालेल पण माझ्या पोरीला मी कधी काही कमी पडू दिलं नाही, फुलासारखी जपली हो माझ्या लेकीला, फुलासारखी, पण आता ही फुलासारखी लेखलेली जपलेली लेक तुमच्या पदरात टाकतोय, स्वतःची लेक म्हणून समजून घ्या, चुकलं तर माफ करा, कितीही श्रीमंत बाप असला ना तरी तो पोरगी सासरी जाताना रडतोच, कितीही श्रीमंताच्या घरी दिलेली असली ना तरी तो जाताना रडतोच, आणि म्हणून माझ्या पोरींना तेवढं सांगायचं, ज्या आई बापाचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे, ज्या आई बापाने तुमच्यासाठी एवढी मेहनत केली आहे, लहानाचं मोठं केलंय तुम्हाला, कॉलेज तुमचं शिक्षण, चांगला जॉब मिळवून त्यांना दाखवून दिलं पाहिजे, त्याचं फळ तुम्ही त्यांच्या पुढे केलं पाहिजे, एवढंच माझं सांगणं असेल. महाराज म्हणतात, पाहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप या डोळ्यात बघावं, पण महाराज तुम्हाला प्रपंच नाही का, सतत हरिनाम, सतत परमार्थ, सतत हरिभक्ती, तुम्हाला बायका मुलं नाहीत का, अहो जरा प्रपंच बघा, जरा संसारही बघा, जरा संसाराकडेही लक्ष द्या आणि मग परमार्थ करा. माझे तुकोबराय म्हणतात, बाबा तुझ्या नामापुढे, तुझ्या रूपापुढे, तुझ्या हरिभक्ती पुढे हा मायेचा बाजार असणारा हा संसार, मिथ्या दुःखमय असणारा हा संसार आम्हाला आवडत नाही, त्या प्रपंचाची गोडी आम्हाला नाही, संसाराची गोडी आम्हाला तुझ्या नामापुढे काहीच वाटत नाही, आम्हाला संसार आवडत नाही. अभंगातील दुसरा चरण नाही आवडत नाही, कारण जन्माला येण्याच्या आधी दुःख आहे, आईच्या पोटामध्ये असताना दुःख आहे, विष्ठले चहूकडे नाकी तोंडी कुर्मकिडे, आईच्या पोटामध्ये दुःख आहे, 9 महिने 9 दिवस दुःख आहे, जन्माला येताना देखील दुःख आहे, मरेपर्यंतही दुःखच, मरताना देखील लाकडाच्या चितेवरती जळायचंच आहे, म्हणून तिथेही दुःखच आहे. मग हा दुःखमय असणारा प्रपंच, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःखमय असणारा हा प्रपंच आम्हाला आवडत नाही. संसार दुःख म्हणून चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ,
दुःखमय प्रपंच आहे, आम्हाला नकोय बाबा या प्रपंचाच्या नादी आम्ही लागत, कारण जाताना आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का तेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं। अग्नि दुःख आहे, मग हा प्रपंच आम्हाला नकोय, न लगे संसार हा गोड, या प्रपंचाची आशा। मग इथे आल्यानंतर या भूतलावर आल्यानंतर आम्हाला करायचंय काय? महाराज थोडा आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण जरा धावपळीमध्ये पुढचं घेतोय। महाराज सांगतात तरीच फळ जन्मा सरता पांडुरंगी झालो। अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात 84 लक्ष योनीचा फेरा फिरून हा मानवाचा जन्म आम्हाला मिळाला, या मानवाच्या जन्माचं करायचं काय? दुर्लभो मनुष्यो देहो देही नाम क्षणभंगुर, क्षणभंगुर असा असणारा हा नरदेह अमोली कवय जात असेल या, काळ चोर घिरट्या बहु घाली पामरा तुझा कशी निद्रा आली, जाग जाग रे स्वरूपी लवलाया, अमोली कवय जात असेल या, अमोल किमतीचा हा असा नरदेह वाया चाललाय। मग याच्यातनं काय करा? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जीवनाचा उद्धार करायचा असेल, एक सांगू तुम्हाला, जीवनाचं कल्याण करायचं असेल ना तर एक करा, काय करा? आम्ही कोणी तुम्हाला सांगणारे मोठे लागून गेलो नाही, एक करा। तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर तुमच्या जीवनाचं कल्याण फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, ह्या दोन गोष्टी करणार आहेत। आणि कल्याण करवून घ्यायचं असेल ना तर ज्ञानेश्वरी आणि गाथा या ग्रंथाचं वाचन करा। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी। एक सांगू, तुम्ही म्हणता महाराज आम्हाला वेळ नाही, काम आहे, धंद्यात वेळ नाही, तुमच्यासारखे रिकामे आहेत का? देव 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 देव, वेळ नाही आम्हाला, काम आहे। एक सांगू, 24 तास असतात, या 24 तासातले 23 तास तुमचे, 23 तास तुमचे, काय करायचं ते करा, पण त्याच्यातला एक तास जर ज्ञानेश्वरी गाथा ग्रंथ घेतला ना तर बघा काय फरक पडतोय। जाऊ देव, एक तास नका देऊ, अर्धा तास, तेवढाही जर तुम्हाला पुरत नसेल, जास्त वाटत असेल, एक करा, 10 मिनिटाचा वेळ घ्या आयुष्यातून, दिवसाच्या 24 तासातून 10 मिनिटाचा वेळ, 10 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा, 2 तुकोबारायांचे अभंग वाचा रोज। आजपासून एवढं करा। गौरीताईंचं कीर्तन आपल्या गावामध्ये झालं, कीर्तन ऐकून जाताना कीर्तनातलं का मंडपातलं नाही, कीर्तनातलं काहीतरी घेऊन जायचंय तर काय घेऊन जा? एक घेऊन जा। 24 तासातले 10 मिनिटं द्या, 10 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा, 2 तुकोबारायांच्या अभंग वाचा, बघा काय स्फूर्ती येते जीवनात। दिवसभर मन कसं हलकं राहतं, काही म्हणते महाराज सकाळी टाइम नाही, गडबड असतं, ठीक आहे, दुपारी वाचा, वेळ मिळाला तर, दुपारी नाही वेळ मिळाली संध्याकाळी वाचा, संध्याकाळी वेळ मिळाला नाही अरे झोपताना तरी वाचा, झोपतानाही नाही मिळालं, आंग टाकून जरी नामस्मरण केलं ना, माझ्या परमात्म्याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ प्रसंग याची गरज नाही, तुमच्या भक्तीची गरज आहे। देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा, कशाची गरज नाही, तुमच्या भक्तीचा आसुसलेला आहे, श्रद्धेचा आसुसलेला आहे, त्याला बाकीची गरज।
महाराज एवढं करा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं नामस्मरण. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. माझ्या भगवंताचं रूप, माझ्या तुकोबारायांचं स्वरूप इतकं सुंदर, माझ्या तुकोबारायांचं देखणं रूप आहे. महाराज किती देखणं रूप आहे. गोपीचंदनाच्या टिळांनी रेखाटलेलं ते भव्य कपाळ, पाणीदार डोळे, गुडघ्याच्या खाली थोडस आणि पावलांच्या वर थोडस नेसलेलं पांढरं शुभ्र धोतर, अंगावरती तुळशींची, गळ्यामध्ये माळ, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये. माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण मुखामध्ये असं तुकोबारायांचं रूप आहे. पंचमवेद 4 वेद आहेत. या 4 वेदात आम्हाला काही कळत नाही ना, मग तुम्हाला कळावं. गीता कळत नाही कारण ती संस्कृत भाषेमध्ये आहे, मग ती कळावी म्हणून तुमच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. प्राकृत भाषेमध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीचं वाचन एक नामदेव, मी तर तुम्हाला 10 ओव्या सांगितल्या, पण नामदेव महाराज तर सांगतात 1 ओवी वाचा. रोज 1 ओवी वाचली ना तरी भरपूर झालं महाराज. तरीच फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झालो. महाराज सांगतात लक्ष्मण तुम्ही चरणसेवा केली असेल, तुमची चरणसेवा घडावी असं महाराज सांगतात. आज या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी वारकरी संप्रदायाच्या मर्यादेनुसार, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भगवान परमात्म्याचा गजर, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, बसलेली सर्व मंडळी अंतकरणातून टाळी, मुखाने नामस्मरण. हा परिसर अगदी गजबजून निघावा. अंतकरणातून नामस्मरण घ्यायचे. काही म्हणतील महाराज नाही नामस्मरण घेतलं तर बिघडतंय काय? आमचं जात नाही, कारण आमचं रोजच आहे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, आमचं हे रोजचं आहे. पण तुम्हाला या 2 तासामधून 2 ते 3 मिनिटाचा वेळ या भजनासाठी मिळतोय, आनंद घेण्यासाठी मिळतोय आणि तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. बसलेली सर्व मंडळी, एका सुभाषितकारांनी सांगितलंय, माझ्या वाचण्यामध्ये एक सुभाषित आलं आणि ते सांगतात, तेषाम येषाम श्रीमद यशोदा सुत पद कमले भक्ती नास्ति नरानाम, तेषाम अभिरकन्या प्रेगुण कथने नानुरक्ता रसज्ञा, तेषाम श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरौ नैव कर्णौ, धिक्तान धिक्तान धिगेतान कथयति सततम कीर्तनस्था मृदम. या सुभाषितकारांनी सांगितलंय, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची रसभरित कथा, ललित रस कथा, रसभरित कथा ज्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी सादरौ नैव कर्णौ, सादर होत असलेली कथा, ज्या माणसाला नैव कर्णौ, ज्या माणसाला ऐकू वाटत नाही, अशा माणसाला पुढे सुभाषितकार वर्णन करतात, धिक्तान धिक्तान धिगेतान कथयति सततम कीर्तनस्था मृदंत. धिक्कार धिक्कार धिक्कार. पवित्र ठिकाणी बसून जर नामस्मरण घेत नाहीस, तुला धिक्कार. हा धिक्कार नसता. हा परिसर, हा मंडप अगदी रममान हरिनामामध्ये व्हावा. बघा, एकदा आनंद तरी घ्या. काय वाटतोय बघा तो आनंद. सर्वांनी, आमच्या सर्वांच्या साथीने सर्वांनी भगवान परमात्म्याचं भजन अंतकरणातून करायचंय. बसलेली मंडळी सरळ हात वरती, सरळ टाळी आमच्या सोबत म्हणायचंय. नुसती टाळी नाही वाजवायची आणि मध्येच हात खाली घेऊ नका. जोरात होऊन जाऊ जरा. अंतकरणातून
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.